म्हणजे अशा अर्थाने की ती आधी कल्पना समजून घ्यायला हवी. बरं, जसं त्याच्यामध्ये तुमच्या कदाचित असं लक्षात आलं असेल की मी बऱ्यापैकी या कल्पनेला सकारात्मक आहे, पण मलाही हे मान्य आहे की याच्यामध्ये अनेक धोके सुद्धा आहेत. उदाहरणार्थ यातले व्यवहार ट्रॅक करता येत नाहीत, राईट. जसे बँकांचे करता येतात किंवा म्युच्युअल फंडचे येतात किंवा इतर बऱ्याच गोष्टींचे येतात, तसे यातले व्यवहार सहजासहजी ट्रॅक करता येत नाहीत. सो त्याचा गैरवापर, त्याचा गुन्हेगारीसाठी वापर होऊ शकतो आणि होतोही. डार्क अगदी वेब होतोय. ज्याला म्हटलं जातं त्याच्यावर बिटकॉइन मधनं दहशतवाद, अंमली पदार्थ या सगळ्यांसाठी त्याचा वापर होतो, हेही सत्य. सो ओके. ह्या सगळ्यामुळेही सरकारला एक प्रकारचा अप्रिहेन्शन आपण ज्याला म्हणतो, एक प्रकारचा वेरीनेस की काय बाबा हे काय आहे, कसं करायचं, असं आहे. दुसरी गोष्ट अशी की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात ही कल्पनाच सरकारच्या एकूण संपत्तीवर जो अनियंत्रित ताबा आहे त्याला आव्हान देणारीच कल्पना आहे. अच्छा. कारण त्याला सरकार कंट्रोलच करू शकत नाही ना. सरकारकडे आज ज्याला आपण मॉनेटरी पॉलिसी म्हणतो, म्हणजे काय असतं, तर पैसे किती छापायचे आणि नाही छापायचे, एकूण अर्थव्यवस्थेत किती पैसे आणायचे आणि नाही आणायचे, हे जे सरकारचा अधिकार आहे हाच सरकारकडनं काढला जातोय. बर. त्यामुळे भारतच नाही, जगभरातल्या सरकारांना सुद्धा ह्या अच्छा. प्रकाराबद्दल थोडंसं कपाळावर आठ्या आहे. पण मग ह्याच्यामध्ये जी गुंतवणूक होते किंवा आता समजा मी बिटकॉइन मध्ये इंटरेस्टेड आहे, मी बिटकॉइनचा एखादा व्यवहार केला, तर त्याच्यामध्ये जो काही फ्रॉड होतोय हा फ्रॉड ओळखायचा कसा? तर पहिलं असं की व्यवहारात फ्रॉड होतो असं नाहीये. कंपन्या आहेत काही की ज्यांनी भारतापुरतं जर सांगायचं, जसं कॉइन DCX सारखी कंपनी आहे की ज्यांनी एक मंच उभा केलाय, एक प्लॅटफॉर्म उभा केलाय, ओके. ज्याच्यावरती तुम्ही बिटकॉइनची खरेदी विक्री करू शकता. बर. आणि आता उदाहरणार्थ वजीरेक्स नावाचा असाच एक प्लॅटफॉर्म होता जो त्या कंपनीच्या अंतर्गत समस्येमुळे बंद पडला असो, तिथल्या काही गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं असू शकतं.